अशी चाऊमीन बनवा, तुम्ही ठेल्यावरची चाऊमीन खाणं सोडून द्याल. घरीच बनवा व्हेज चाऊमीन, आपल्या मुलाला पोटभर चाऊमीन खाऊ घाला. तर मित्रांनो, एक नंबर अशी भन्नाट चाऊमीन बनते. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय मी ट्रिक केली, काय काय मसाला वापरला, तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तुम्ही काय भन्नाट अशी चाऊमीन मस्त बनलेली आहे. तर मित्रांनो, चला आता आपण रेसिपी स्टार्ट करू. नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये. तर चला मित्रांनो, आता आपण रेसिपी स्टार्ट करू. तर त्याच्यासाठी मी इथे 100 ग्रॅम सोयाबीन वडी घेतलेली आहे. अर्धा तास आधीच मी ही सोयाबीन वडी भिजत ठेवलेली आहे. तर तुम्ही बी जेव्हा चाऊमीन बनवसाल तर तेव्हा अर्धा तास आधी सोयाबीन वडी हे भिजत ठेवायची. इथे मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला उभा बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी बारीक कट केलेला आहे. इथे कांदा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथं एक पत्ता गोबीचा तुकडा घेतलेला आहे मी, आणि पत्ता गोबी पण मी उभ्या शेपमध्ये मस्त बारीक कट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता पत्ता गोबी बारीक कट केल्यानंतर थोडीशी आपल्याला पत्ता गोबी मोकळी करून घ्यायची आहे. तर बघू शकता मित्रांनो. आता मित्रांनो, एक थोडंसं अर्धा तुकडा मी गाजरचा घेतलेला आहे, आणि गाजर बी मी मस्त उभ्या शेपमध्ये बारीक कट केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, इथे मी पत्ता गोबी घेतलेली आहे बारीक कट करून, बघू शकता. आणि पत्ता गोबी हे व्यवस्थित मी मोकळी केलेली आहे. अर्धा तुकडा मी गाजरचा घेतलेला आहे. गाजर बी व्यवस्थित बारीक कट करून घेतलेला आहे. एक कांदा घेतलेला आहे. कांदा पण मी उभ्या शेपमध्ये कट केलेला आहे, आणि 3-4 मी हिरवी मिरची इथं कट केलेली आहे बारीक. तर चला आता आपण सोयाबीनच्या वड्या भिजल्या आहेत आणि ते पाहू. तर बघू शकता मित्रांनो, अर्धा तास झालेला आहे. सोयाबीनच्या वड्या हे चांगल्या व्यवस्थित भिजलेल्या आहेत. तर आपल्याला या सोयाबीनच्या वड्या चांगल्या पिळून घ्यायच्या आहेत मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, चांगल्या पिळून घ्यायच्या आहेत. एक बूंदही पाण्याचा राहिला नाही पाहिजे अशा आपल्याला हे सोयाबीनच्या वड्या पिळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण नूडल्स उकडू घालूयात. तर त्यासाठी मी एक गंज घेतला. गंजामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आता या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर गडबड कुठे होते मित्रांनो, आहे ना, लक्ष देऊन ऐका. गडबड इथे होते. तर मी चवीनुसार मीठ वापरलेलं आहे इथं. तुम्ही बघू शकता. गडबड इथं कशी होते, आपण काय करतो ना, नूडल्स घाईघाईच्या चक्करमध्ये नूडल्स ना थंड्या पाण्यातच आपण टाकून देतो. म्हणजे थोडंसं नॉर्मल गरम झालं म्हणजे आपण टाकून देतो. तर तसं आपल्याला करायचं नाही आहे. तर पाण्याला मस्त चांगली उकळी येऊ द्यायची आहे, आणि त्याच्यामध्ये हे नूडल्स टाकायचे आहेत. तरच हे नूडल्स मस्त मोकळे होऊन जातात. नाहीतर ना चिपचिपी होतात, असा गारा होऊन जाते या नूडल्सचा. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. कधी तुम्ही नूडल्स बनवत असाल, चाऊमीन बनवत असाल, तर उकळत्या पाण्यामध्येच नूडल्स हे टाकायचे आहेत तुम्हाला. तर हे ट्रिक आहे मित्रांनो. तर मी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं नूडल्स टाकलेले आहेत. नूडल्स टाकल्यानंतर व्यवस्थित चम्मचनं हलवून घ्यायचे आहेत आपल्याला. ते थोडेसे मोकळे करायचे आहेत, आहे ना. आणखीन ट्रिक आहे मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आपल्याला नूडल्स ना पूर्ण उकडू द्यायचे नाही आहेत. फक्त 70%च आपल्याला ते उकडू घालायचे आहेत, है ना. तर मित्रांनो, नूडल्स आपले 70% उकडलेले आहेत. आपल्याला अशा प्रकारे नूडल्स उकडून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला दाखवते की कितपर्यंत आपल्याला उकडून घ्यायचे आहेत नूडल्स. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, असं आपल्याला नूडल्स चेक करायचे आहेत की हे आपले नूडल्स 70% झाले. तर आता आपल्याला या नूडल्समधलं पाणी काढून घ्यायचं आहे, आणि पाणी काढून घेतल्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये हे नूडल्स आपल्याला टाकायचे आहेत, आणि मोकळे करून घ्यायचे आहेत हे नूडल्स. तुम्ही बघू शकता. नाही तर मग ते कसं पूर्ण त्याचा गारा होऊन जाणार आहे, ते एकमेकाला चिपकून राहतील. तर त्यासाठी हे एका मोठ्या प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ऑइल टाकायचं आहे. ऑइल टाकल्यामुळे जे नूडल्स आहेत आपले ते एकमेकांना चिपकतील नाही, आणि नूडल्स हे मस्त खिले होऊन जातील. तर त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घालते याच्यामध्ये, आणि व्यवस्थित मोकळे करून घेते. 5-10 मिनटासाठी हे ना थोडंसं कूलर पुढे तुम्ही ठेवू शकता.
कारण थंड झाल्यानंतर ते मस्तपैकी वेगवेगळे होऊन जातात. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, थोड्या वेळ 5 मिनटासाठी मी हे कूलरसमोर ठेवले आहे. तर चला आता आपण ना तडका मारूया, तोपर्यंत आपले नूडल्स थंडे होऊन जातात. तर मी इथं कढई घेतलेली आहे, 4-5 चमच मी इथं तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला जास्तच घ्यावं लागतं याच्यामध्ये नूडल्समध्ये. तर बघा मित्रांनो, आता मी टाकते याच्यामध्ये कांदा. तेल गरम झालेलं आहे, गरम तेलातच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा याच्यामध्ये. तर जास्त कांदा आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे, कांदा पण जास्त होऊ द्यायचा नाही आहे. गोबी गाजर हे म्हणजे अर्ध कच्चेच राहू द्यायचे आहेत आपल्याला, आहे ना. तर हे 3-4 मिरच्या मी कट केलेल्या होत्या, ते बी मी आता टाकलेल्या आहेत. याला बी थोडंसं हलकंसं बिलकुल आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त फ्राय करत बसायचं नाही आहे. तर आता मी टाकले गाजर, याला पण व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हातानं. तुम्ही बघू शकता, जास्त बिलकुल होऊ द्यायचं नाही आहे, कच्चेच ठेवायचे आहेत हे. तर बघू शकता. आणि आता टाकते मी सोयाबीनची वडी. सोयाबीनची वडी बी आपल्याला तेलातनी मस्त फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, याच्यामधलं पाणी मी सगळं काढून घेतलेलं आहे. सोयाबीनची वडी ना थोडं व्यवस्थित होऊ द्यायचं आहे, त्याला 1-2 मिनिट शिल्लक द्या, ताकी सोयाबीनची वडी ना चांगली फ्राय होऊन जाते याच्यामध्ये, कारण ते कच्ची आहे ना. तर 1-2 मिनिट जास्त फ्राय करा, है ना. तर आता टाकायचे आपल्याला गोबी, जी पत्ता गोबी आहे ना ती. तर ही पत्ता गोबी बी आपल्याला अर्धवटच मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे आपले जे नूडल्स आहेत ना ते आता थंडे झालेले आहेत. आणि बघा किती मस्त मोकळे झालेले आहेत, चिटकलेले नाही आहेत. तर चला आता आपण हे नूडल्स कढईमध्ये टाकूया. तर मित्रांनो, ही एक ट्रिक आहे नूडल्स मोकळे करायची, आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, छानपैकी असे मोकळे आपले नूडल्स झालेले आहेत. तर चला मित्रांनो, आता नूडल्स आपण हे मिक्स करून घेऊ व्हेजिटेबल्समध्ये. तर मित्रांनो, इथं मी ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे 3-4 चमच. ते पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे नूडल्समध्ये. आणि डार्क सोया चीज पण मी इथं 3-4 चमच घेतलेला आहे, ते पण आपल्याला इथं नूडल्समध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे टाकल्यानंतर आपल्याला नूडल्सला मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्या. कारण जे आपण सॉस टाकलेले आहेत ते नूडल्सला पूर्णपणे लागले पाहिजेत, है ना. असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला नूडल्सला. तर बघू शकता मित्रांनो की आपली चाऊमिन रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, 1 नंबर ठेल्यावरची जशी चाऊमिन असते ना, सेम टू सेम मी तशीच बनवलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जे मी व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पय्यत तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जातील. तर मित्रांनो, खरोखर मनापासून सांगा, रेसिपी तुम्हाला आवडली का? तर अशीच रेसिपी बनवा. काय मी ट्रिक्स सांगितल्या, टिप्स सांगितल्या, त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमची ना चाऊमिन हे ठेल्यासारखीच बिलकुल बनणार आहे, याच्यात काही डाऊट नाही आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू. परत भेटू एका सुंदरशा, एका भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.